हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आता जे आहे मी आणि माझे 4-5 मित्र आम्ही जे चालू आहे खंडेरी मठला चालू आता. तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही पेपर झाले आम्ही ट्रिपला जातोय. तर आता जे आहे आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो. तर मग आता नाश्ता करून झाल्यावर आम्ही निघणार. तर सगळ्यांनी भूक लागली होती, त्यामुळे म्हटलं आता इथून नाश्ता करूनच जावं. तर आता वडापाव वगैरे खाते. सध्याला जे आहे ते आम्ही कन्हेरी मठच्या इथे पोहोचलोय. तर तुम्ही पण बघू शकता कन्हेरी मठ आता किती चेंज केले त्यांनी सगळं. तर मी पण खूप दिवसानंतर आलो होतो. तर बघू शकता तुम्ही पण आता कसं वगैरे सगळं चेंज केलं इथलं सगळं. तर आता आम्ही जे आहे ते तिकीट काढून आज जाणार आहे. ह्या बाजूला स्विमिंग पूल केलेलं होतं लहान मुलांसाठी. इकडे जे आहे ते गार्डन वगैरे आहे. तर आता चला मग आज जाऊया तिकीट वगैरे काढायचं. मग नंतर बघू. एंट्री फक्त 200 रुपये. काय आम्ही आता तिकीट काढले. तर आता आम्ही चाललो. तिकीट थोडं महाग वाटलं आम्हाला. 200 रुपये. तर चला आता आज जाऊ. कन्हेरी मठच्या आत असं दाखवण्याचा प्रयत्न केला की आधीची माणसं राहत कसे होते, त्यांचा भाज्या त्यांचा औषधोपचार कसे केले जात होते, त्यावेळेचे खेळ, त्यावेळेची शेती करण्याची पद्धती, जत्रा आणि बरेच असे काही. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळून येईलच की काय काय याचं कन्हेरी मठच्या आत दाखवलेलं आहे. This is original. तुम्ही बघू शकता की लोक शेती वगैरे कसं करत होते, गुरे राखण्याची पद्धती वगैरे, किंवा इथं बघू शकता तुम्ही घरं वगैरे आधीच्या काळचे कसे होते. म्हणजे आता पण तसे थोडेफार आहेतच घरं, पण बरेचसे जण सिटीमध्ये वगैरे असे नाहीत. मग त्यामध्ये त्यांनी लोक आणून दिले त्या प्रकारचं. तर इथं मटका त्यांनी करतेले घरा. हाय मग तू बसशील तुझ्या हाईटवर मावल त्यात. आलायच तो आता. हे काय करायला? बैलाला औषध काय करायला जाऊ नाल दिला असेल इथं. असलं खरोखर करतात? होय नख चालताना वगैरे नका असं. तर आम्हाला इथं जे आहे ते शाळेची पोरं ते पण दिसतील. तर शाळेची ट्रिप आली होती वाटतं बहुतेक. तर आता आम्ही चाललोय खालच्या बाजूला. तर इथं जे आहे ते समोर दिसते ते रथ वगैरे, जत्रात वगैरे रथ होतं तसं काहीतरी दिसते. तर आता बघून जाऊया तिथं कसं आहे. इथं जे खेळ वगैरे चालू आहेत. ही ट्रिक आजून बघितली. गिड्डीचे काय करायचं? हसायचं होतं नाही ना, कारण हसू आलं इट्स नॉर्मल. काय चाललंय तुझं? माझं मी बघायला आलो शकतो. का बघितलं नाही एवढं दिवस स्वतःला? नाही बघायला. हेलो गाइस, मैंने बहुत सारे बंदर देखे लेकिन इसके जैसा बंदर आज देखा. मराठी मध्ये मी कट करणार. हाँ मराठी काय
आपण मराठीत ब्लॉग पण स्टार्ट हा, करतो. हा. काय बद्दल येणार? बघ की काय आहे ते? सगळे आपापल्या तुला चाड्या करणारे पाहिजेत. होय असं सगळी बसून चाड्या करायच्यात ना. कशावरची? अरे म्हणजे पाणीसाठी भांडणे करण्यात किंवा पाणी आल्यावर सकाळ सकाळ तसं. त्याचं म्हणते ते. चल की चल वाडा म्हणा पाहिजे होतं पर हेड 200 रुपये म्हटल्यावर. हा. फोटोग्राफरने एक्स्ट्राच बोलू नये. काढाव्यानी गप्प बसा. कशाला लवकर नाही काय करायला इथं पण आहेच की. मेन कंटेंट आपला इथं आहे. मेन कंटेंट पाहिजे. अरे मी म्हणतो वरनं काकी बघायला जात का काय मला. छोट्या काकी खरोखरच्या काकी कुठं आहेत? गेलो लेटर नंबर आहे अय्यो नंबर आहे पोरांची. थांबा जरा राहू दे. कोण कोण टाकले तू बघ. शाळेचे पोरांनी ठेवून गेला तयार झाला असेल. दही जर आलं. दही मला पण द्या. त्याला द्या खायला. ताक करायला बाद ताक करत असतील. ताक करायला ते हे नाही ताक कर तेच म्हणलो आता. हे असं कुठल्या पद्धतीने करायला लागले म्हणतो कधी कसं. तुला काय माहिती नाही हे कसं असं हे करतात. शिकव वी आर रेडी. काय कुठला हा म्हणजे बोलता आधीचा का आत्ताचा? आधी आमच्या बाबांनी काढलं. ते माझं मधलं काय निळा दरवाजा दगडाचं घर. तुमची परिस्थिती खूप वाईट होती. असं ते घर शिक्षण जवळच नाही आलं त्यांना. आमचं पण जवळच आहे. आम्ही तिथून खिडकीतून बघायचो. बेल वाजली. त्याला गच्चीतून दिसते. गच्चीवरती चढत कसं होता? पायरच नाही. ते डोंगर आहे ना बाहेरनं चढून गेलं ते चढते. जी इच्छा. वाटतो त्यांना मी जरा हे तिघ जण तिकीट काउंटर कुठे गेला आहे तरी बाजू. फोन तुझ्या हातात आहे. फोन तुझ्या हातात आहे. आता सध्याला जे आहे आम्ही मायामहल बघायला आलोय. तर बघूया कसं राहतो एक्सपिरियन्स. तर तिकीट जे आहे इथं 20 रुपये पर हेड असं काहीतरी आहे. तर आता बघा कसं होते. काय येतं खोल आहे की भरपूर दोनच आरसे आहेत. असं आहे ते. मी म्हटलं एवढं का खोल दिसाले मला. कशात ते काय ना असं मिरर रिफ्लेक्शनच आहे. बघ ना असं धडकायचं कुठं तर जाऊन एकदम झाड करून. मी तुझ्या मागे येणार. कुठे गेलं? हा इथं काच आहे. फोटो काढ घे इथं मस्त येईल रिफ्लेक्ट. होय ना? अरे हात लावून चालल्याचे. संपलं तिकडं आणि कुठं रस्ता असणार आहे इथं कुठं तर. इथं आहे इकडून आहे इकडून. तेच म्हणलं हा येत आहे. तू कुठे गेला रे? आजच कुठेतरी फिरत असणार आहे. मी म्हटलं तिकडे कुठे चालल्याचं म्हटलं मी आणि दिसणार. अरे इकडं पण आहे. किती ठिकाणी रस्ते आहे ते. इकडं ते एंड आहे वाटतं. ते एंड आहे इकडं आहे. तेच म्हटलं मी इथं पण एंड आहे. इकडं आहे. अरे दिसणं झालंय. इथं पण आहे. काच फोडले बघ कोणतरी तिथं. धडाक्षी नाही
धाड करून परत फिरून तिथं चालू आपण. होय. फिरून फिरून बघावे. तिकडं अरे काच आहे का येत आहे धडकणार तुम्ही 100%. इकडं आहे एक्झिट इथं आहे. लय फिरत येणं जरास घाण असल्यामुळे. अरे इथं काय कॉन्केव्ह मिरर आहे इथं. हे कसलं दिसते याच्यात डबल रिफ्लेक्ट. उलट काय दिसत यात. त्यांनी फोन लावला मला. कुठे गेले त्यांनी. तर आत्ता जे आहे आम्ही चाललोय ते महादेवाच्या मंदिराकडं. तर बघा कसं होतंय. महादेवाचं मंदिर पण इथं आतल्या बाजूला आहे. मठसारखं आहे आतल्या बाजूला. जुनं मंदिर आहे ते पण खूप असं. तर चला मग आता जाऊ. तर आता जे आहे तर आम्ही मंदिरच्या एंट्रीजवळ आलोय. तर मंदिरच्या आत एंट्री करा. इथं स्टार्टिंगलाच गणपतीचं मूर्ती आहे. तर आत गेल्यानंतर मग महादेवाचं मंदिर दिसते. मी ते महादेवाचं दर्शन वगैरे घेऊन तर आता बाहेरच्या साईडला चाललोय. तर समोरच्या बाजूला पण असं एक नंदी बैल आणि महादेवाची मूर्ती मोठी अशी आहे मंदिराच्या समोरच्या बाजूला. ते मंदिराच्या बाहेर आल्या दिसून येईलच तुम्हाला. तर तिथून आता आम्ही बाहेर चाललोय. तर आता सगळ्याच भुका पण लागलेत खूप असे. तर मग आता मागं बघू शकता इथं 2 हत्ती ठेवलेत. तर आता सध्याला जे आहे आम्ही बर्गर किंगला आलोय. तर इथं थोडंसं काय ते खाणार. नंतर आम्ही आता लगेच खाऊन झालं की घरी जाणार आहे. तर इथं सध्याला जे आहे ते ऑर्डर वगैरे करायला आल्यात. ते बघू शकता तुम्ही. आणि हे जे ते सेकंड फ्लोअरला असं जे आहे ते दिसू शकते. तर ह्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.